नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। बघा, बऱ्याच दिवसापासून ज्या जाहिरातीची विद्यार्थी वाट बघतायत ती म्हणजे नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आहे। बघा, हळूहळू एका महानगरपालिकेच्या जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे। नुकतीच बीएमसीची जाहिरात भरती प्रक्रिया झालेली आहे। त्याच्या सोबतीला आता महानगरपालिकामध्ये नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे, कोल्हापूर महानगरपालिकेची आहे। आणि मग याच्यामध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये जर बघितलं तर ही नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली वेगवेगळ्या पदासाठी। ती पदं नेमकी कोणती आहेत, त्याचबरोबरीने एकूण जागांचा तपशील काय आहे, याच्यासाठी घालून दिलेला अभ्यासक्रम हा नेमका काय आहे, याबाबतची माहिती देण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलेलो आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे। चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करून ठेवा आणि तुमच्या सगळ्या ग्रुप्सवरती सुद्धा निश्चितपणे लिंक शेअर करायची आहे। ठीक आहे, चला सुरुवात करूया। बघा, सगळ्यात अगोदर या ठिकाणी जागा या नेमक्या किती आहेत, नंतर आपण पात्रता या ठिकाणी पाहणार आहोत, अभ्यासक्रम काय आहे आणि एक्झाम कोण घेणार आहे। ठीक आहे, चला बघा, या ठिकाणी सगळ्यात अगोदर कार्यालय नागपूर महानगरपालिका आस्थापना विभाग यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। कधी रे, तर 13 डिसेंबर 2024 म्हणजे 23 डिसेंबर 2024 या दिवशी या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे। आणि काल जरी प्रसिद्ध झालेली असली तरी आज ही वृत्तपत्रामध्ये छापून झालेली आहे आणि त्याची पीडीएफ सुद्धा अधिकृतरित्या इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। बघा, नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील नमूद केलेल्या गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या या वेबसाईटवरती, बघा या ठिकाणी ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतो आणि त्याच्या सोबतीने आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा याची सविस्तर जाहिरात उपलब्ध करून दिली जात आहे। तुम्ही ती टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। ठीक आहे, संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। ठीक आहे, मागवित आहेत, अशा प्रकारची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आता नेमका जागांचा तपशील हा नेमका काय आहे, तर लक्षात घ्या, एकूण जागांचा तपशील पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते 245 जागांचा हा तपशील तुम्हाला पाहायला मिळतोय। ठीक आहे, याच्यामध्ये त्यांचं वेतन काय आहे या सगळ्या बाबी तुम्हाला स्पष्ट केलेल्या आहेत। ठीक आहे, चला कनिष्ठ अभियंता याच्यामध्ये जर बघितलं तर स्थापत्य, बरोबर, कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचं या ठिकाणी वेतन श्रेणी S14 असणार आहे। लक्षात ठेवा, S14 म्हणजे S14च्या श्रेणीमध्ये भरलं जाणार हे पद आहे। याच्यामध्ये 38,600 ते 1,22,800 पर्यंत पेमेंट असणार आहे। ठीक आहे, आणि भरावयाची पदसंख्या किती आहे, ते एकूण पद 36 भरायचे। कोणाचे, तर कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर या ठिकाणी स्थापत्यचा, बरोबर, सिव्हिलचा आहे। कनिष्ठ अभियंता विद्युत, बरोबर, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल चा आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांची सुद्धा S14 श्रेणीच असणार आहे आणि याची फक्त 3 पदं आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, नर्स परिचारिका GNM आपण म्हणतोय, हे प्रामुख्यानं महत्वाचं पद, याची बॅच आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी निश्चितपणे संपर्क साधायचा आहे 96 89 66 56 11 या नंबरवरती परीक्षा या ठिकाणी तुम्ही बॅचच्या संदर्भात GNMच्या बॅच संदर्भामध्ये संपर्क साधू शकता। ठीक आहे, याचा सुद्धा S13 आहे। लक्षात ठेवा, GNM जी परिचारिका आहे त्याची S13 आहे आणि एकूण जागा या भरपूर म्हणजे 52 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या जाहिराती येतील त्याच्यामध्ये हे पद असणारच आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी वृक्ष अधिकारी, ठीक आहे, याची किती आहे, S13 आहे आणि एकूण 4 जागा आहेत। आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचे एकूण 150 जागा S8 श्रेणीमधलं हे पद असणार आहे। त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने या वेगवेगळ्या 5 पदांच्या जाहिराती इथं प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। आता लक्षात घ्या, या ठिकाणी हा फॉर्म भरण्याचा तपशील बघायचा आहे। ठीक आहे, 5 पदाच्या तुम्हाला आणि स्वतंत्ररित्या यांचं डिवायडेशन मी टाकेल कॅटेगरीनुसार, कोणत्या पदासाठी किती पद या ठिकाणी जागा विभागून करून देण्यात आलेल्या आहेत ते आपण स्वतंत्ररित्या पाहूया। ठीक आहे, बघा, ऑनलाईन परीक्षा पद्धतीने अर्ज विहित करण्याचा कालावधी कधी आहे, 26 डिसेंबर ते 15 जानेवारी 2025 म्हणजे 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये इथं अर्ज प्रक्रिया चालणार आहे। त्याच्यानंतर बघा, परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 15 जानेवारी देण्यात आलेला आहे।
ऑनलाईन पद्धतीने विहित पद्धत शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी 15 जानेवारीचा असणार आहे आणि परीक्षेकरता प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा या ठिकाणी दिनांक जो आहे तो अधिकृतरित्या इथं प्रसिद्ध केला जाईल संकेतस्थळावरती. ठीक आहे, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक सुद्धा तो प्रसिद्ध केला जाईल ऑनलाईन पद्धतीनंच. म्हणजे डेट फिक्स आहे का? नाही. 15 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी बाकीची प्रोसेस ही होणार आहे. ठीक आहे, आता याचा अभ्यासक्रम हा नेमका काय आहे बघा. इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सगळ्याच पदांसाठीचा अभ्यासक्रम जो आहे तो बाकीच्या बाबतीमध्ये सेमच आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल कशा पद्धतीनं, बघा इथं कसं असणार आहे, तर इथं लक्षात ठेवायचं की मराठी, इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान हे 4 विषय सगळ्या परीक्षांसाठी समानच आहेत. आणि तांत्रिक जर बघितला म्हणजे वेटेज जे आहे ते सेमच पाहायला मिळते. म्हणजे मराठीला 15 प्रश्न, इंग्रजीला 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीला या ठिकाणी 15 प्रश्न आणि सामान्य ज्ञान GK ला 15 प्रश्न, अशा स्वरूपामध्ये हे 60 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक पोस्टसाठी 5ही पोस्ट ज्या आहेत त्याच्यासाठी समान प्रमाणामध्ये या ठिकाणी असणार आहे. आणि लक्षात ठेवायचंय की या ठिकाणी तुम्हाला इथं सगळेच्या सगळे प्रश्न जे आहेत मराठी आणि फक्त इंग्लिशचा पेपर जो आहे तो इंग्लिशमध्ये असतील. बाकीचे सगळे प्रश्न ड्युएल मध्ये येणार आहेत. मराठीचे प्रश्न मराठीमध्ये राहतील, इंग्लिशचे प्रश्न इंग्लिशमध्ये राहतील आणि बाकी जो गणित बुद्धिमत्ता असेल, सामान्य ज्ञान असेल आणि तांत्रिक प्रश्न जे आहेत ते दोन्हीही भाषेमध्ये इथं तुम्हाला दिले जाणार आहेत. बरोबर. मग इथं बघा 60 प्रश्न आणि 40 प्रश्न या ठिकाणी तांत्रिकचे आहेत. आता प्रत्येक पदासाठी जे तांत्रिक आहे ते वेगळे असणार आहे. त्याचं स्वतंत्रपणे विश्लेषण मी एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. तांत्रिक प्रश्न या ठिकाणी 40 असणार आहेत म्हणजे एकूण 80 मार्क्स असणार आहेत. असे 100 प्रश्न आणि 200 मार्क अशा स्वरूपामध्ये ही या ठिकाणी काय असणार आहे, भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 60 प्रश्न जे आहेत ते सगळीकडे सेमच आहेत. फक्त तांत्रिक घटक जो आहे 40 प्रश्नांसाठीचा तो प्रत्येक पदासाठी हा वेगळा असणार आहे. ते तांत्रिक प्रश्न नेमके काय असतील त्या संदर्भामध्ये आपण स्वतंत्ररित्या निश्चितपणे चर्चा करणार आहोत. ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे 96 89 66 56 11 या नंबरवरती. ठीक आहे, चला. आणि GNM साठी तर आपण स्वतंत्र बॅच टाकणारच आहोत. ठीक आहे, चला. मग आजच्या या ठिकाणी व्हिडिओ निश्चितपणे माहितीपूर्ण वाटला तर 100% जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका. ठीक आहे, थँक्यू सो मच.